आता जे आमचं आंदोलन सुरू आहे, माझी सरकारकडे विनंती आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आता 2 एप्रिल आमची तारीख आहे, सरकारची भूमिका काय नेमकी आम्हाला कळायला पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला लोक रस्त्यावरती उतरलेत, समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे। एका घरात 6 खासदार गेले, नाव आता मी घेत नाही, एका घरातले 6 खासदार आणि 1.5 कोटीतला एक पण जात नाही। IAS IPS ची संख्या काढा, त्यामध्ये पण आम्हाला त्या पद्धतीचा टक्का मिळाला नाही। माननीय पडळकरांचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे तो मान मला तुम्ही बोलण्याची संधी दिली। नाही पण हे आणले काय ना 2007 नंबर आपल्या माध्यमातून नाही, पण ह्यांचा 7 नंबर चालू आहे, आणले काय, त्यामुळे त्यांचं सुरू करायला लागेल आणि त्याच्यानंतर एकत्रित करताना आपल्याला देता येईल संधी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माझी भूमिका मांडण्यासाठी उभा आहे। राज्यामध्ये गेल्या 4 दशकापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सातत्यानं आंदोलन होत आहेत। धनगर समाज रस्त्यावरती उतरतोय, उपोषण, रास्ता रोको, मोर्चा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहेत। आजही अनेक लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत। अध्यक्ष महोदय, धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून प्रयत्न झाला